नव्या संसद भवनाचं उद्घाटन झालेलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या संसद भवनाचं उद्घाटन करण्यात आलं आणि या उद्घाटनाला भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि इतर महत्त्वाचे नेते मंडळी उपस्थित होते। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सेंगोलच्या स्थापनेपूर्वी साधू संतांचे आशीर्वाद घेतले आणि स्थापनेपूर्वी सेंगोलची विधिवत पूजा करण्यात आली। अधिनम मठाच्या संतांकडून पूजा विधीपूर्वक सेंगोल मोदींकडे सुपूर्द करण्यात आला आणि या सेंगोलची लांबी 5 फूट इतकी आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सेंगोल समोर पूजा विधीनंतर साष्टांग दंडवत घातला आणि यानंतर मोदींच्या हस्ते हा सेंगोल लोकसभा भवनामध्ये नेण्यात आला। नव्या संसद भवनातील लोकसभेच्या दालनात अध्यक्षांच्या आसनाच्या उजव्या बाजूला सेंगोलची स्थापना करण्यात आली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नव्या संसद भवनाचं लोकार्पण करण्यात आलं आणि नव्या संसद भवनाच्या बांधकामात महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या कर्मचारी आणि तज्ञांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते सन्मान करण्यात आला। आणि आता थेट जाऊयात नवी दिल्लीतून आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत जोडले गेलेत। प्रशांत, नव्या संसद भवनाचं उद्घाटन तर मोदींच्या हस्ते झालं, सध्या तिथे काय सुरू आहे? पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नवीन संसद भवनाच्या बाहेर म्हणजे तिथून बाहेर पडलेले आहे आणि थोड्याच वेळात पुन्हा आता जर बघितलं तर साधारणतः 11:30 वाजता दुसऱ्या टप्प्याचा कार्यक्रम सुरू होणार आहे। 2 टप्प्यात आज नवीन संसद भवनाचं उद्घाटन होणार होतं। पहिल्यांदा पूजा अर्चा, सर्वधर्म समभावाची सभा आणि या सगळ्या ही प्रक्रिया पार करण्यानंतर सेंगोलची ही स्थापना झालेली आहे, ज्याला राजदंड असं संबोधलं जातं आणि आता यानंतरचा दुसरा कार्यक्रम तो 11:30 वाजता सुरू होईल। दरम्यानच्या काळामध्ये जर बघितलं तर महाराष्ट्र सदनामध्ये वीर सावरकर यांची जयंती उत्साहात साजरी होत आहे। मी सध्या महाराष्ट्र सदनामध्येच आहे आणि इथे एक छोटेखानी मूर्ती देखील वीर सावरकर यांची लावण्यात आलेली आहे, जिथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करताना त्यांचा भव्य दिव्य पुतळा लावला जातो। त्याच ठिकाणी वीर सावरकर यांचा पुतळा लावण्यात आलेला आहे, त्याच ठिकाणी सजावट देखील करण्यात आलेली आहे। या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांचे सर्व खासदार उपस्थित राहणार आहे आणि त्यानंतर इथूनच ते थेट संसद भवनात जाणार आहे। दरम्यानच्या काळामध्ये मन की बात हा देखील एक कार्यक्रम जो आज जर बघितलं तर ज्या पद्धतीने आज रविवार आहे आणि दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी मन की बात हा कार्यक्रम असतो, त्या संदर्भात देखील विशेष मन की बातचा कार्यक्रम देखील आज होणार आहे। तोही भारतीय जनता पक्षाचे सर्व खासदार उपस्थित राहून आणि इतरही जे पक्ष सहभागी झालेले आहेत, साधारणतः 22 पक्ष हे जे आज सगळे 22 राजकीय पक्ष जे आज सहभागी झालेले आहेत संसद भवनाच्या उद्घाटन कार्यक्रमामध्ये, ते उपस्थित राहणार आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं तर ज्या पद्धतीने या सगळ्या घडामोडीमध्ये एकतर या सगळ्या याच्यामध्ये दिवसभर घडामोडी सुरू राहणार आहे आणि याच्यामध्ये जर बघितलं तर एक या सभा भव्य दिव्य कार्यक्रम असणार आहे आणि या कार्यक्रमामध्ये जे भारतीय जनता पक्षाचे खासदार उन्मेष पाटील जे सहभागी झाले होते ते आता थोड्या वेळात आपल्याशी जुळतील। उन्मेष पाटीलांना मी विनंती करतो त्यांनी यावं, आता नुकतेच संसद भवनातून आलेले आहेत। संसद भवनामध्ये कसा कार्यक्रम राहिलेला आहे? आज देशाच्या दृष्टिकोनातून एक ऐतिहासिक सणाचं साक्षीदार आम्हाला होता येतं। एक पवित्र मंदिर जे माय प्राईड माय पार्लमेंट आपण ज्याला म्हणू की आमचा अभिमान, एक आज त्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण होतं, याचा साक्षीदार आम्हाला होता येतं आणि मला वाटतं की देशाच्या दृष्टिकोनातून ही गौरवाची अभिमानाची बाब आज या ठिकाणी आहे। आता दुसरा कार्यक्रम साधारणतः 11:30 वाजता सुरू होणार आहे, तो कसा राहणार आहे? पहिल्या टप्प्याचा कार्यक्रम आटोपलेला आहे। हो, सकाळी सर्व धर्मियांच्या प्रार्थनेसह पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पूजन करून एक विधिवत पद्धतीने पूजन झाल्यानंतर आता पुन्हा सावरकरांच्या आजच्या आपल्या अभिवादनानंतर दुपारच्या टप्प्याचा कार्यक्रम 12 वाजता या ठिकाणी होणार आहे। महाराष्ट्र सदनात देखील सावरकर यांचं अभिवादनाचा कार्यक्रम होत आहे। आपण सगळे भारतीय जनता पक्षाचे खासदार आणि शिवसेनेचे खासदार सहभागी होणार आहे? हो, निश्चित झालंच हवं की ज्यांच्या आहुतीतून, त्यागातून, समर्पणातून यासारख्या महापुरुषांना तर अभिवादन केलंच पाहिजे आणि म्हणून आज सावरकरांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी आम्ही सगळेजण या ठिकाणी जमलेले आहात। हे होते उन्मेष पाटील यांनी स्पष्ट सांगितलंय की आज महाराष्ट्र सदनामधला जो भव्य दिव्य कार्यक्रम करायचा त्यात ते सहभागी होणार आहे। तत्पूर्वी ते संसद भवनातून इथे परतलेले आहेत आणि त्यानंतर पुन्हा इथून खास करून मराठी पेहराव जो असतो, खास करून फेटा वगैरे बांधून हे सगळे खासदार तिथे पोहोचणार आहेत आणि त्यासाठी इथे जोरदार तयारी करण्यात आलेली आहे। मी सध्या महाराष्ट्र सदनात आहे आणि महाराष्ट्र सदनामध्ये
आहे. माझ्या मागेला जर पाहायला मिळते आपल्याला वीर सावरकर यांचा पुतळा देखील आपल्याला पाहायला मिळतो, सजावट करण्यात आलेली आहे. आणि सोबतच हा जो आज जो नवीन संसद भवनाचा कार्यक्रम आहे त्याचे वैशिष्ट्य आपण कालपासून दाखवतोय आणि विविध प्रकारे म्हणजे साधारणतः 1200 पेक्षा जास्त आसन क्षमता असलेलं हे सभागृह आहे. जी प्रशांत, या सगळ्या माहितीसाठी धन्यवाद. आणि दुसऱ्या टप्प्यातला कार्यक्रम सुद्धा आपण थेट न्यूज 18 लोकमत वरती आपल्या प्रेक्षकांना दाखवणार आहोतच. आणि आता